आम्ही तुम्हाला मैदान देणार नाही। पण देशाचे गृहमंत्री येत असल्यामुळे पोलिसांना पुढच्या उपाययोजना करायच्या आहेत, त्यामुळे त्यांनी मैदान ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत आणि यावरनच वाद सुरू झालेला आहे। अमरावतीच्या सायनकोर मैदानावरनं पोलीस आणि बच्चू कडूंमध्ये वाद सुरू आहे। याच मैदानांवरती नवनीत राणा यांच्यासाठी अमित शहांची सभा होणार आहे। आपण पाहतो आहोत बच्चू कडू पोलिसांशी वाद घालतायत। सायनकोर मैदान ताब्यात घेण्यासाठी बच्चू कडू तिथे पोहोचलेले आहेत। पोलीस तिथे आहेत, मात्र बच्चू कडू त्यांना आपली परवानगी दाखवत आहेत। बच्चू कडूंनी त्या मैदानामध्ये आधीच परवानगी काढलेली होती। उमेदवारांची प्रचार सभा तिथे ते घेणार होते, त्यांच्यासोबत कार्यकर्ते तिथे जमलेले होते। मात्र सायनकोर मैदानावरनं आता बच्चू कडू आणि पोलिसांमध्ये वाद सुरू झालाय। मुळातच या ठिकाणी अमित शहांची सभा होणार आहे म्हणून पोलिसांनी मैदान ताब्यात घेण्याचा प्रयत्न केलाय, कारण की केंद्रीय गृहमंत्री येत आहेत, त्यासाठी प्रोटोकॉल असणार आहे, सुरक्षेचा आढावा पोलिसांना घ्यायचा आहे। मात्र बच्चू कडू आपल्याकडे परवानगी असल्याचं कारण दाखवत लेखी परवानगी पोलिसांना दाखवत आहेत आणि पोलिसांशी वाद घालतायत, किंबहुना हुज्जत घालतायत किंवा आपलं म्हणणं त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतायत। पोलीस त्यांना विनंती करताना दिसतायत की तुम्ही आमचा मुद्दा लक्षात घ्या, मात्र बच्चू कडू काही ऐकायला तयार नाहीयेत। पोलिसांच्या बोलण्यात दोन वेळा आलं की आम्ही तुम्हाला विनंती करतोय, आम्हाला मैदान द्या, मात्र बच्चू कडू मैदान सोडायला तयार नाहीयेत। अधिक माहिती जाणून घेऊयात, आपले प्रतिनिधी संजय शेंडे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। संजय, नेमका काय वाद सुरू आहे? बच्चू कडू सांगण्याचा प्रयत्न करतात की हे मैदान आमचं आहे, आमच्याकडे परवानगी आहे, तरीही पोलीस त्यांना विनंती करतात की तुम्ही हे मैदान रिकामं करा। पुन्हा एकदा आपला संजय शेंडे यांच्याशी संपर्क तुटलेला आहे। मैदानावरनं आता पोलीस आणि बच्चू कडूंमध्ये वाद निर्माण झालाय। पोलिसांचं एकच वाक्य आपल्याला वारंवार ऐकायला येतंय की आम्ही तुम्हाला विनंती करतोय, सुरक्षेच्या कारणास्तव मैदान आमच्या ताब्यात द्या। मात्र बच्चू कडू आपला एकच मुद्दा लावून धरतायत की आमच्याकडे या मैदानाची परवानगी आहे, आम्हाला या मैदानात आम्ही परवानगी घेतलेली आहे, त्यामुळे आम्ही इथेच थांबणार आहोत। पुन्हा पुन्हा पोलीस त्यांना विनंती करताना दिसतायत, मात्र बच्चू कडू सध्या कोणत्याही परिस्थितीत ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचं दिसून येत आहे।
आपण पाहतो आहोत की बच्चू कडू आणि पोलिसांमध्ये वाद सुरू आहे। पोलीस त्यांना विनंती करतायत की तुम्ही या मैदानाचा ताबा आमच्याकडे द्या, आम्हाला सुरक्षेसाठी मैदान ताब्यात घ्यायचंय। मात्र बच्चू कडू पुन्हा पुन्हा त्यांना वारंवार एकच गोष्ट सांगताना दिसतायत की या मैदानाची परवानगी आहे, मी उभा आहे, मला माझा प्रचार करायचा आहे आणि मी अधिकृतपणे परवानगी घेऊन प्रचार करतोय। मात्र पोलीस ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीयेत, त्याच पद्धतीनं बच्चू कडू सुद्धा ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीयेत। त्या दोघांचा वाद तसाच सुरू आहे। आपण या दोघांमधला संवाद ऐकण्याचा प्रयत्न करतोय। बच्चू कडू आपल्या मुद्द्यावरती ठाम आहेत की आमच्याकडे परवानगी आहे, आम्ही मैदान रिकाम करणार नाही। तर दुसरीकडे पोलीस त्यांना विनंती करतायत पुन्हा पुन्हा तोच वाद आपल्याला ऐकायला मिळतोय। बच्चू कडूंनी स्पष्ट केलेलं आहे माझ्याकडे सायन्स कोर मैदानाची परवानगी आहे। पोलीस त्यांना विचारतायत कोण उभा आहे, तर ते सांगतायत मी उभा आहे, आमचा उमेदवार उभा आहे। त्यामुळे मला हे मैदान प्रचारासाठी मिळायलाच पाहिजे, मी या मैदानातून बाहेर पडणार नाही। तर दुसरीकडे पोलीस त्यांना सांगतायत की केंद्रीय गृहमंत्र्यांची सभा असल्यामुळे प्रोटोकॉलसाठी व्हीव्हीआयपी सिक्युरिटी अरेंजमेंटसाठी आम्हाला मैदान ताब्यात घ्यायचंय। परवानगी भेटताना आम्हाला युकार येत नाही, काय कोणाचा झेंडा आहे? त्यांच्या सभेचं तुम्ही बीजेपीच्या कार्यकर्ते म्हणून बोलता। 24 तासाच्या आत दादा आम्ही उभा आहे ना, आम्ही परवानगी मुंबई भाडे तत्व हे परवानगी वाचा ना, परवानगी आपण परवानगी वाचा ना। आपण पाहतो आहोत की अमरावतीमध्ये आता पोलीस आणि बच्चू कडूंमध्ये वाद होताना दिसतोय। सायन्स कोर मैदानावरती बच्चू कडू यांनी 2 दिवसाची परमिशन काढलेली आहे। 23 आणि 24 या 2 दिवसाची परमिशन बच्चू कडूंकडे आहे, त्यांच्याकडे परवानगी आहे। मात्र याच मैदानावरती अमित शहांची सभा होणार असल्यामुळे पोलिसांनी त्यांना सांगितलंय की हे मैदान आमच्या ताब्यात द्यावं। मात्र दुर्दैवानं ते होताना दिसत नाहीये। डीसीपी शिंदे आणि बच्चू कडू यांच्याशी चर्चा सुरू आहे। आपल्याला वारंवार ऐकायला येतंय पोलीस त्यांना आता सांगतायत की आम्ही तुम्हाला विनंती करतोय, आम्हाला द्या। आणि हेच मैदान ताब्यात घेण्यासाठी जेव्हा पोलीस आले त्याच वेळेला बच्चू कडू सुद्धा आले आणि या दोघांमध्ये आता वाद सुरू असल्याचं चित्र आपल्याला दिसतंय। पोलीस आणि बच्चू कडू यांच्यामध्ये चर्चा, वाद, विसंवाद अद्यापही सुरूच आहे। बच्चू कडू आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। मुळातच अमरावतीचा वाद हा फार होता। एकीकडे नवनीत राणा, दुसरीकडे अडसूळ कुटुंब, त्यानंतर बच्चू कडू, या सगळ्यांचा नवनीत राणांना विरोध होता। मात्र राणा दाम्पत्यांनी अडसूळांची भेट घेतल्यानंतर तो वाद शमला होता। मात्र बच्चू कडू नाराज होतेच होते। आधी बच्चू कडूंनी आपल्या पक्षाचा उमेदवार द्यायची घोषणा केलेली होती, मग नंतर त्यांनी
दुसऱ्या उमेदवाराला पाठिंबा दिलेला आहे। मात्र अद्यापही नवनीत राणा आणि बच्चू कडू यांच्यातल्या वादावरती पडदा पडलेला नाहीये आणि त्याचंच पर्यवसन नव्या वादात दिसतंय आपल्याला। कारण की याच मैदानावरती नवनीत राणांच्या प्रचारासाठी अमित शहांची सभा आहे आणि म्हणूनच पोलीस त्या मैदानाचा ताबा घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। मात्र पोलिसांना बच्चू कडू आधी त्यांनी घेतलेल्या परवानगीचं कारण दाखवत त्यांना मैदान रिकामं करून देत नाहीयेत। बच्चू कडू त्यांच्या हातात आपल्याला लेखी परवानगी दाखवताना दिसत आहेत। बच्चू कडू आणि नवनीत राणा यांच्यातल्या वादानी नवं रूप घेतलंय। आपल्याला ऐकायला मिळते पोलीस त्यांना तेच विचारतायत की नेमकं काय झालेलं आहे, कोण उमेदवार आहे, तरी ते सांगताय की मीच उभा आहे। नवनीत राणांच्या प्रचारार्थ अमित शहा एकीकडे सभा घेणार आहेत तर दुसरीकडे सभेच्या आधी हा वाद नवीन निर्माण झालाय। प्रहार संघटनेने तिथे उमेदवार उभा केलेला आहे। आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत आणि उद्या या मैदानावरती अमित शहांची सभा होणार आहे। प्रहारने दिनेश बुप यांच्यासाठी हे मैदान आरक्षित केलेलं होतं। रितसर पावती घेतल्याचा दावा प्रहारचा आहे आणि याच मैदानावरती आणि 24 तारखेला बुक केलेलं होतं। मात्र या ठिकाणी आता भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा यांच्यासाठी अमित शहांची सभा होणार आहे आणि या सभेसाठी ग्राउंड ताब्यात घेण्यासाठी पोलीस तिथे आलेले आहेत। कडू मैदान ताब्यात घेण्यासाठी शेकडो कार्यकर्त्यांसह इथे आले आहेत। या मैदानाजवळ पोलीस आणि बच्चू कडू यांच्यामध्ये वाद सुरू झालेला आहे। आपण पाहतो आहोत की आता या अमरावतीच्या मैदानावरनं वाद निर्माण झालेला आहे आणि राज्याचे आमदार मंत्री बच्चू कडू पोलिसांशी संवाद साधतायत किंवा हुज्जत घालतायत असं म्हणता येऊ शकतं। अधिक माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी संजय शेंडे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। संजय, नेमका काय प्रकार आहे, कशासाठी हा वाद घातला जातोय? तर आपण पाहतो आहोत की अमरावतीच्या मैदानामध्ये बच्चू कडू यांनी त्यांच्या उमेदवारांसाठी मैदान बुक केलेलं होतं। मात्र आता या मैदानावरती अमित शहांची सभा होणार असल्यामुळे पोलीस मैदान ताब्यात घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। मात्र बच्चू कडू त्यांना सांगतायत की आमच्याकडे परवानगी आहे, आम्ही तुम्हाला मैदान देणार नाही। पण देशाचे गृहमंत्री येत असल्यामुळे पोलिसांना पुढच्या उपाययोजना करायच्या आहेत, त्यामुळे त्यांनी मैदान ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत आणि यावरनच वाद सुरू झालेला आहे। अमरावतीच्या सायनकोर मैदानावरनं पोलीस आणि बच्चू कडूंमध्ये वाद सुरू आहे। याच मैदानांवरती नवनीत राणा यांच्यासाठी अमित शहांची सभा होणार आहे। आपण पाहतो आहोत बच्चू कडू पोलिसांशी वाद घालतायत। सायनकोर मैदान ताब्यात घेण्यासाठी बच्चू कडू तिथे पोहोचलेले आहेत। पोलीस तिथे आहेत, मात्र बच्चू कडू त्यांना आपली परवानगी दाखवत आहेत।
बच्चू कडूंनी त्या मैदानामध्ये आधीच परवानगी काढलेली होती। उमेदवारांची प्रचार सभा तिथे ते घेणार होते, त्यांच्यासोबत कार्यकर्ते तिथे जमलेले होते। मात्र सायनकोर मैदानावरनं आता बच्चू कडू आणि पोलिसांमध्ये वाद सुरू झालाय। मुळातच या ठिकाणी अमित शहांची सभा होणार आहे म्हणून पोलिसांनी मैदान ताब्यात घेण्याचा प्रयत्न केलाय, कारण की केंद्रीय गृहमंत्री येत आहेत, त्यासाठी प्रोटोकॉल असणार आहे, सुरक्षेचा आढावा पोलिसांना घ्यायचा आहे। मात्र बच्चू कडू आपल्याकडे परवानगी असल्याचं कारण दाखवत लेखी परवानगी पोलिसांना दाखवत आहेत आणि पोलिसांशी वाद घालतायत, किंबहुना हुज्जत घालतायत किंवा आपलं म्हणणं त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतायत। पोलीस त्यांना विनंती करताना दिसतायत की तुम्ही आमचा मुद्दा लक्षात घ्या। मात्र बच्चू कडू काही ऐकायला तयार नाहीयेत। पोलिसांच्या बोलण्यात 2 वेळा आलं की आम्ही तुम्हाला विनंती करतोय, आम्हाला मैदान द्या। मात्र बच्चू कडू मैदान सोडायला तयार नाहीयेत। अधिक माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी संजय शेंडे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। संजय, नेमका काय वाद सुरू आहे? बच्चू कडू सांगण्याचा प्रयत्न करतात की हे मैदान आमचं आहे, आमच्याकडे परवानगी आहे, तरीही पोलीस त्यांना विनंती करतात की तुम्ही हे मैदान रिकामं करा। पुन्हा एकदा आपला संजय शेंडे यांच्याशी संपर्क तुटलेला आहे। मैदानावरनं आता पोलीस आणि बच्चू कडूंमध्ये वाद निर्माण झालाय। पोलिसांचं एकच वाक्य आपल्याला वारंवार ऐकायला येतंय की आम्ही तुम्हाला विनंती करतोय, सुरक्षेच्या कारणास्तव मैदान आमच्या ताब्यात द्या। मात्र बच्चू कडू आपला एकच मुद्दा लावून धरतायत की आमच्याकडे या मैदानाची परवानगी आहे, आम्हाला या मैदानात आम्ही परवानगी घेतली